साताऱ्यात लाचखोरीवर एसीबीचा दणका. ग्राम महसूल अधिकारी आणि कोतवाल 3,000ची लाच स्वीकारताना जाळ्यात. सातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ग्राम महसूल अधिकारी विलास पांडुरंग नागरगोजे आणि कोतवाल जगन्नाथ नामदेव उमपे यांना 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांना कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेकडून 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या कर्जावरील बोजाची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून 4,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे 4 ऑगस्ट 2026 रोजी पुसेसावळी येथील मंडल आणि तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी तडजोडीनंतर 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल जगन्नाथ उमपे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यावेळी ग्राम महसूल अधिकारी विलास नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे या करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह.